सर्क्युलर मोशन. आपण मागे भरपूर वेळ प्रोजेक्टाईल मोशनला दिलेला आहे. त्याचे आपण सगळ्या टाइपचे क्वेश्चन्स पाहिलेत. व्हेलॉसिटीचे कॉम्पोनंट्स कसे घ्यायचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या केसेसमध्ये खालून ऑब्जेक्ट वर फेकला, तो ग्राउंड टू ग्राउंड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे. एकच मिनिट. आता आपण पाहत आहोत टू डायमेन्शनल मोशन. तर प्रोजेक्टाईल मध्ये पण आपण टू डायमेन्शन असतात ते कसं पाहिलं? ऑब्जेक्ट एक्स आणि वाय दोन्ही ऍक्सिस मध्ये प्रोपगेट करतो. आता आपल्याला माहिती आहे टू डायमेन्शनल मोशन मध्ये एक सेपरेट चॅप्टर म्हणून आपण शिकतो सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गती. ठीक आहे. आता सर्कल ही 2D फिगर आहे. येस ऑर नो? हो. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. सर्कल ही एक टू डायमेन्शनल फिगर आहे. जसं आता आपण एक सर्कल काढला, तर या सर्कलला जर आपण एखाद्या पार्टला थोडंसं झूम करून पाहतो म्हटलं, कुठल्या एका पार्टवर जर आपण थोडासा फोकस केला, या पॉइंट पासून समजा या पॉइंट पर्यंत आपण जातोय. याला खूप झूम केलं तर एक स्ट्रेट लाईन दिसते. आपण जर त्याला झूम करू लागलो, तर हा पार्ट बघा काय होत जाईल, एका स्ट्रेट लाईन सारखा दिसेल. कारण याच्यामध्ये खूप सारे पॉलिगन्स हिडन असतात. लपलेले असतात पॉलिगन्स. तर ऑब्जेक्ट काय करत आहे पहा, या पद्धतीने निघाला. समजा तो ऑब्जेक्ट इथून निघाला असा. बघा तो एक्स ॲक्सिस मध्ये चालल्यासारखा दिसतो. थोड्या वेळाने तो टर्न झाला. आता तो वर चाललाय बघा, वर म्हणजे वाय ॲक्सिस मध्ये जातोय. तुम्ही जर या पोर्शनला पाहिलात, चला तुम्ही एवढा पोर्शन पहा. हा पोर्शन पहा. एका प्रोजेक्टाईल सारखा दिसतो की नाही? आपण जे प्रोजेक्टाईल असं काढत होतो, तो हाच एक प्रकार आहे. म्हणजे एका सर्कलचा तो आर्क आहे. तर आर्क सारखा हा भाग दिसतो. तर एक्स आणि वाय ॲक्सिस दोन्हीमध्ये सुद्धा सर्कलमध्ये मोशन असतं. तर लक्षात घ्या, सर्कल मधले जे पॉइंट्स आहेत, ते सगळे एक्स आणि वाय ॲक्सिसचे पॉइंट असतात. सो आपण म्हणतो सर्क्युलर मोशन is also a two-dimensional motion. तर हे टू डायमेन्शनल मोशन आहे. कारण एक्स आणि वाय दोन्ही ऍक्सिस मध्ये चालतो. बाकी आपल्याला सर्कलचे सगळे पार्ट्स माहिती आहेत. दिस इज सेंटर. त्याच्यानंतर आपण लहानपणी शिकलेलो आहोत. ही आहे रेडियस. ठीक आहे. याला आपण म्हणतो टँजंट. तर रेडियस आणि टँजंट थेरम आपण 10th स्टँडर्डला शिकलेला आहे. तर हे परपेंडिक्युलर असतं. ऑलवेज. याचं प्रूफ तुम्हाला 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये दिलेला आहे. इनडायरेक्ट प्रूफ आहे. आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन टाइपचे प्रूफ शिकतो. त्याच्यामध्ये आपण एक अझम्पशन करतो आणि मग म्हणतो इट्स कॉन्ट्राडिक्ट्स आर स्टेटमेंट. ठीक आहे नाही? तर कॉन्ट्राडिक्शन प्रूफ म्हणतात त्याला. कोणतंही प्रूफ जे तुम्ही काहीतरी मानून सॉल्व्ह करता आणि नंतर सांगता की आपण जे मानले ते चुकीचं होतं. तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. तर आपण जे बोलतोय त्याला आपण प्रूव्ह नाही करू शकत. तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. तर ह्यालाही कॉन्ट्राडिक्शन मेथडने प्रूव्ह केलेलं आहे. आपण काही इंटरेस्टेड नाही त्याच्या प्रूफमध्ये. आता तुम्ही फॅक्ट म्हणून लक्षात ठेवायचं, की रेडियस आणि टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. सर्क्युलर मोशनमध्ये का एवढं या मोशनचं इम्पॉर्टन्स आहे? तर आपली पूर्ण प्लॅनेटरी सिस्टीम जी आहे, ती सर्क्युलर मोशनवर काम करते. तशी तर ती एलिप्टिकल मोडमध्ये काम करते. पण आपण त्याला सर्क्युलर मोशन म्हणून सुद्धा पाहतो. पुढे-पुढे चालून लक्षात येईल, की कोणतंही प्लॅनेटरी मोशन हे ॲक्चुअली केप्लर्स लॉला फॉलो करतं आणि केप्लरचे लॉज जे होते, 10th स्टँडर्डला आपण शिकले होते. 3 लॉज होते. कोणते-कोणते होते? पहिला लॉ ऑफ ऑर्बिट, त्यानंतर लॉ ऑफ एरिया आणि लॉ ऑफ टाईम पिरियड. असे 3 लॉज असतात केप्लर्सचे. केप्लरच्या लॉजवरच ग्रॅव्हिटेशनल लॉचा शोध लागला होता. न्यूटनचं जे काम आहे ते केप्लरच्या कामावर डिपेंड आहे. आता आपण सर्क्युलर मोशनमध्ये पुन्हा त्याच गोष्टी शिकणार, ज्या आपण आत्तापर्यंत 1D आणि 2D मध्ये यूज केलेल्या आहेत. आपण जे 1D मधले 3 फॉर्म्युले वापरत होतो, ज्याला आपण नाव दिलेले कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ठीक आहे. ते 1D मध्ये कसे होते? 1D मध्ये
V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, ते वंडित करत होतो आपण. आणि एक V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. याला आपण नाव दिले वेलॉसिटी टाइम रिलेशन. हे आहे डिस्टन्स टाइम रिलेशन किंवा पोझिशन टाइम रिलेशन. आणि याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी पोझिशन रिलेशन. त्याच्यामध्ये टाइम नसतो. तर हे जे 3 फॉर्म्युले आहेत, हे आपण नेहमीच यूज करतो. प्रत्येक ठिकाणी या चॅप्टरमध्ये यूज करणार. पण आपण या चॅप्टरमध्ये ह्यांचे थोडेसे नावं चेंज करणार. का बरं? आता ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, फिजिक्समध्ये जेव्हा आपण सर्क्युलर मोशन शिकतो, तेव्हा आपण लिनियर व्हेरिएबल्स नाही यूज करत. आपण करतो अँग्युलर व्हेरिएबल्स. कारण सर्कल ज्यावेळेस फिरत असतो, त्यावेळेस सेंटर जवळ तो जो आर्म आहे, आपण बघा ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण त्याला इनिशियल आर्म, फायनल आर्म म्हणलेलं आहे. इनिशियल आर्म जेव्हा रोटेट करतो एका अँगलमध्ये, तेव्हा सेंटर जवळ तो काय करतो? अँगल्स चेंज करतो. म्हणजे त्याच्या पोझिशन बदलतात, बट विथ रिस्पेक्ट टू अँगल्स. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इमॅजिन करा, जनरली आपण जे मोशन पाहतो, आपलं जे डोळ्यांचं पाहण्याचं मोशन आहे, ते पण एक 2D मोशन आहे. तर तुम्ही एकच काम करायचं, या पॉइंट पासून टीव्हीच्या त्या पॉइंट पर्यंत त्याच्यावरच फोकस करून डोळ्यांनी असं मान फिरवत त्याला पाहायचं. बघा तुम्हाला वाटते मी पाहिलो स्ट्रेट लाईन. मी समजा भिंती त्या खिडकीपासून इथपर्यंत पाहायचं ठरवलं, मी असं पाहतो. हे जे मी पाहिलं, बघा याच्यामध्ये काय व्हायले. माझं जे पाहणं आहे, माझी मान जी फिरते बघा एका आर्क सारखी फिरते. म्हणजे एक सर्कल आहे. सर्क्युलर पार्ट तो असतो. आपण जेव्हा पाहतो, की मी या 2 पॉइंटकडे पाहत आहे. ठीक आहे? या 2 पॉइंटकडे पाहत आहे आणि इथं आहे ऑब्झर्व्हर. हा जर त्याचा डोळा असेल, हा जर त्याला पाहत असेल, तर त्याचं पाहणं कसं आहे बघा, आपल्याला वाटते मी असं पाहिलंय स्ट्रेट लाईनमध्ये. पण ॲक्चुअली आपली मान फिरते ना, ती अशी फिरते. जे आपलं पाहणं सुद्धा एक अँग्युलर व्हिजन असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये इम्पोर्टंट बनतं, की सर्क्युलर मोशनचे कॉन्सेप्ट बॉडीच्या मोशनला स्टडी करण्यासाठी पाहायचे. तर आता असा सगळा जो पहिला पार्ट आहे, जिथं हा चॅप्टर महत्वाचा आहे. जसं आपण प्रोजेक्टाईलमध्ये त्याचे बेसिक्स आधी सगळे पाहिले होते. टाईम ऑफ फ्लाइट काय आहे? कोणते व्हेरिएबल्स यूज करतो? कोणते ॲक्सिस कशासाठी यूज केले जातात? तसं याच्यामध्ये पण महत्वाचा काही पार्ट असतो. तर आपण सर्क्युलर मोशनमध्ये सगळ्यात आधी पाहणार आहोत अँग्युलर व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स आहेत, तर काय-काय व्हेरिएबल असतील? अँग्युलर पोझिशन, अँग्युलर स्पीड, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता सगळ्या गोष्टी ज्या आपण 1D आणि 2D मध्ये शिकतो, त्या सगळ्या सर्क्युलर मोशनमध्ये आहेत. आता याला कसं शिकायचं पहा. समजा एक पार्टिकल आहे P आणि तो एका R रेडियसच्या सर्कलमध्ये तो मोशन करत आहे. म्हणजे त्याचं मोशन सर्क्युलर आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही याच्यातल्या सगळ्या गोष्टी पाहून घ्या. एक सर्कल घेऊ आपण. या सर्कलवर लेट्स से एक पार्टिकल आहे कोणताही. तो पार्टिकल लेट्स से इथं आपण घेतला P नावाचा पार्टिकल. तो कोणत्या सर्कलवर आहे? आपण असं मानू या सर्कलला की त्याची डायमीटर असेल, हा त्याचा सेंटर आणि आपल्याला माहिती आहे सेंटरला जोडणारी ही जी लाईन असते, ही असते रेडियस. तर या सर्कलची रेडियस आहे R. हा त्याचा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता थोडंसं समजून घ्या. अँग्युलर मोशन काय असतं? अँग्युलर व्हेरिएबल्समध्ये आपण आधी काही नावं देतो. अँग्युलर पोझिशन, पुन्हा अँग्युलर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काय? द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. पोझिशन बदलण्याचा टाईम रेट. तसा व्हेलॉसिटी बदलण्याचा टाईम रेट ॲक्सेलरेशन. तर तेच गोष्टी आहेत. फक्त आता इथं त्या कशाशी कनेक्ट होणार? अँगलशी. 2D मध्ये आपण कुठल्या अँगल सोबत त्याला डायरेक्ट जोडत नव्हतो. आपण प्रोजेक्टाईलमध्ये फक्त अँगल ऑफ प्रोजेक्शन पाहत होतो. इथे पण अँगल आहेत, पण हे थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत. आता इथे पी पार्टिकल आहे. तो ओ सेंटर असलेल्या आणि आर रेडियस असलेल्या सर्कलमध्ये तो फिरतोय. तर आपण आता असं समजू, याचं हे जे रोटेशन आहे, position of the particle P at given instant may be described by the angle theta
बिटवीन OP अँड OX. ओके. आता हा जो एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये P आहे, तो कुठे आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं, एक्स ॲक्सिस तर इथं होता ना. याला OX ला आपण किती अँगल मानला? 0. 0 डिग्री. इनिशियल आर्म तो आता रोटेट होणार. तर हा 0 डिग्री होता. पण हा पॉइंट P सुरुवातीला कुठं होता? P या ठिकाणी होता सर्कलवर. तर समजा इथे तो होता. तर या ठिकाणी त्याने काय केलं? थीटा डिस्टन्सवर तो तिथं होता. कुठून? विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस पॉइंट P और द पार्टिकल P इज ॲट अँगल थीटा. तो इथे आहे. आता ही काय झाली त्याची अँग्युलर पोझिशन. ही पोझिशन आहे. आता ही पोझिशन आपण लेंथमध्ये नाही सांगितली. ही आपण अँगलच्या रिस्पेक्टमध्ये सांगितली. म्हणून ह्याला काय म्हणणार? अँग्युलर पोझिशन. शब्दांकडे लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये जो सगळ्यात पहिल्यांदा पाहायचंय थीटा. थीटाला आपण काय म्हणूया? अँग्युलर पोझिशन. हे सगळे आता शब्द माहित पाहिजे. हा झाला थीटा. आता आपल्याला काय करायचंय? पार्टिकलचं मोशन स्टार्ट झालं. म्हणजे आता तो काय करतोय? P पासून थोड्या वेळाने लेट्स से इथे आला. आणि त्याचं हे जे फिरणं आहे, हे लेट्स से अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये पाहिलेलं आहे. अँटी क्लॉकवाईजला आपण काय म्हणतो? कोणतं मोशन म्हणतो? अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह अँगल्स म्हणतो आपण. अँगल वाढत चाललेला आहे. फर्स्ट क्वाड्रंट कडून सेकंड, थर्ड, फोर्थ. आता हा पार्टिकल फिरत फिरत लेट्स से एका नवीन पोझिशनवर आला P डॅश. ही त्याची नवीन पोझिशन आहे. आता सांगा P टू P डॅश ह्याच्यासाठी आपण टाइम पाहू. याला लागलेला टाइम मध्ये काहीतरी चेंज झाला. तो टाइम किती आहे? डेल्टा टी. डेल्टा टी ला काय म्हणूया? चेंज इन टाइम. आता सांगा तो इथून जेव्हा इथे येईल तेव्हा आता त्याची अँग्युलर पोझिशन ही असेल. आता तो इथं होता आणि आता तो जो आलेला आहे ना, तो पहा एवढा अँगल रोटेट झाला. एवढा अँगल रोटेट झाला. समजा तो पहिल्यांदा θ1 वर होता. थोड्या वेळानंतर तो इथे आला आणि त्याने अँगल केला θ2. तर हा अँगल किती असेल? हा अँगल किती असेल? सर θ2 मायनस θ1. आलं की नाही लक्षात? मोठा अँगल कोणता आहे? θ2 आणि इनिशियल अँगल θ1. तर हा अँगल कोण आहे? सर हा θ2 मायनस θ1 आहे. यालाच आपण काय म्हणूया? डेल्टा थीटा. चेंज इन अँग्युलर पोझिशन. थीटा अँग्युलर पोझिशन आहे. त्याच्यात तुम्ही मला सांगा θ1 काय आहे? इनिशियल पोझिशन. ठीक आहे नाही? इनिशियल अँग्युलर पोझिशन. θ2 काय असेल? फायनल अँग्युलर पोझिशन. मग सांगा डेल्टा थीटा काय आहे? इथे आपण मानले θ2 मायनस θ1. इट इज नथिंग बट चेंज इन अँग्युलर पोझिशन. ही जी अँग्युलर पोझिशन आहे यालाच आपण काय म्हणतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेस झाला तो? तर θ1 वर होता, θ2 वर गेला. तर डिस्प्लेस झाला की नाही? पोझिशन बदलली. बरं ही पोझिशन आता हा बघा आर्कवर फिरतोय. मी जे आता तुम्हाला सांगितलं मी स्ट्रेट लाईनला असं पाहतो आणि ऍक्च्युली मी एका आर्कवर फिरत आहे. मी जर इथे ऑब्झर्वर असेल ओरिजिनवर आणि तो या पॉइंट P ला पाहत आहे. म्हणजे समजा इथं पॉइंट P होता आणि मी असं पाहिलं तो कुठं आला? P डॅश वर आला. तर मी ऍक्च्युली पाहताना मला काय वाटतं? मी स्ट्रेट लाईनमध्ये पाहतोय. तो भिंतीवरचे 2 पॉइंट आहेत असं पाहतोय. पण ऍक्च्युली माझी मान फिरते बघा या पद्धतीने एका आर्कने. तर मी एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण करत आहे. तर जे लिनियर डिस्प्लेसमेंट असतं अलोंग अ लाईन इज इक्वली रिलेटेड विथ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर कोणतंही मोशन होत असताना लिनियर सोबतच अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण तेवढंच इम्पॉर्टंट असते. तर प्रत्येक लिनियर मोशन हे आपल्याला सर्क्युलर मोशनच्या रिस्पेक्टमध्ये शिकता येतं. हा या चॅप्टरचा पार्ट आहे पूर्ण. तर सर्कलला स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. आपण जे मौत का कुवा वगैरे जे खेळ पाहतो. तुम्ही पाहता की ते एक्झिबिशनमध्ये
एक बाईकवाला बघा त्या मोठ्या विहिरीसारख्या ह्याच्यामध्ये बाईक फिरवतो. त्याला मौत का कुआं म्हणतात. त्याला वेल ऑफ डेथ म्हणतात. तो वेल ऑफ डेथ सुद्धा एक सर्क्युलर मोशनचाच कॉन्सेप्ट आहे. कसं पॉसिबल आहे? तो खाली का पडत नाही? तर तो असा फिरत, 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 फिरत वर येतो. तर तो कसं काय येतो? तो नेमकं काय करतो? आता याचा तुम्हाला एक छोटासा फील देतो मी. आता फील कसा देऊ? वेल ऑफ डेथ आपण शिकणारच आहेत, पण आता एक गंमत म्हणून बघा. चला हा रुमाल आहे. आता हा रुमाल माझ्या हाताच्या आत आहे. ही ही भिंत आहे. भिंत आहे, एक सरफेस आहे. या सरफेसवर मी अशी वस्तू ठेवली. तर बघा, सोडून दिलं ते खाली पडेल? आता काहीच नाही. पण याला जर मी धरलं, एकदम स्पीडमध्ये असं फिरवलं, हे खाली नाही पडणार. हे लगेच याच्यासोबत पुढे जायला लागणार. म्हणजे मी काय मेंटेन करायलो? स्पीड सोबत मी एक फोर्स मेंटेन करायलो. आता ह्याला खाली चाललाय म्हणजे याला या डायरेक्शनमध्ये कुठला फोर्सच नव्हता. या डायरेक्शनचा फोर्स काम करत नव्हता. म्हणून तर बघा, याला जर इकडे ढकलणारा फोर्स असता या डायरेक्शनने, तर हा इथं राहिला असता. पण याला आता कोणता फोर्स आहे? फक्त डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. तर मी काय करणार? याला एक सर्क्युलर व्हेलॉसिटी देणार अशी. सर्क्युलर मोशन फास्टमध्ये देणार. त्याच्यामुळे इकडच्या फोर्सला बॅलन्स करण्यासाठी इकडे एक फोर्स क्रिएट होतो. आणि त्या दोघांच्या मध्ये ही बॉडी इतर रेस्टवर राहून इथे टिकते. आता गंमत काय झाली बघा, जो ऑब्जेक्ट असा डायरेक्ट खाली पडला असता, तो एकदम स्पीडमुळे काय होतोय? त्याच्या सोबतच जातोय. तर वेल ऑफ डेथमध्ये हेच केलं जातं. तो एवढ्या स्पीडने तिथे फिरतो, की ती जी वॉल असते, ती वॉल त्याला एक काउंटर फोर्स देते आणि त्यामुळे तो फिरू शकतो. ते सर्क्युलर मोशन आहे. इथे तुम्हाला अँगल्स, फोर्सेस बॅलन्स करून चालावं लागतं. तर आता आपल्याला हेच पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पाहणार डेल्टा थीटा ही चेंज इन पोझिशन आहे. तर आपला पहिला व्हेरिएबल आता येतो आहे. डेल्टा थीटा काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे? इट इज चेंज इन अँग्युलर पोझिशन. समजलं? एखाद्या ऑब्जेक्टची अँग्युलर पोझिशन बदलण्यालाच काय म्हणतात? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आजपासून थीटा हा जो व्हेरिएबल आहे सर्क्युलर मोशन मध्ये, थीटा इज यूज टू शो द डिस्प्लेसमेंट. या प्रत्येकाचं एक नाव आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आता आपण काय करू? नवीन गोष्टीकडे येऊ. बघा, डेल्टा थीटा काय आहे? सर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आता बोललं पाहिजे हा, एकदम लहान लेकरासारखं करू नका. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. डेल्टा टी काय आहे? चेंज इन टाइम आहे. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम काय असते? वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. पोझिशन बदलणं म्हणजे डिस्प्लेसमेंट होणं आणि त्याचा टाइम रेट चेंज काढतोय आपण. तर सांगा, इथे आपल्याला काय करायचंय? डेल्टा थीटा बाय डेल्टा टी ही एक वेलोसिटी आहे. पण आता ही वेलोसिटी लिनियर आहे का? No, it's not linear because we are dealing this with angles. So it's circular motion. तर सर्क्युलर मोशन मध्ये जो डिस्प्लेसमेंट असतो थिटाच्या रिस्पेक्ट मध्ये लिहिलेला, त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता नीट आहे का? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम is called angular velocity. It is denoted by a letter omega. हा डब्ल्यू सारखा एक लेटर दिसतो. इट्स नॉट लाईक धिस. इट्स लाईक धिस. असं काढतात ह्याला. डब्ल्यू सारखाच हा पार्ट आहे. इट्स अ ग्रीक लेटर ओमेगा जस्ट लाईक थीटा. थीटा जसा आपण अँगल साठी वापरतो, तसं सर्क्युलर मोशन मध्ये हा एक नवीन व्हेरिएबल आहे. दिस इज आवर सेकंड पार्ट. या पूर्ण चॅप्टर मध्ये हे सगळे महत्वाचे बरं आता इथून पुढं. तर लक्षात घ्या, इथे ओमेगाला काय म्हणतात? अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट सोबत आता कोण येईल? अँग्युलर व्हेलॉसिटी येईल. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? अँग्युलर बघा, मला सांगा व्हेलॉसिटी काय होती?
पोझिशन बाय टाईम. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल? अँग्युलर पोझिशन बाय टाईम. फक्त एक शब्द अटॅच करत जायचा आता अँग्युलर. मी म्हटलं तुम्हाला तेच फॉर्म्युले वापरायचे जे आपण कायनेमॅटिक्स मध्ये यूज करतोय इतक्या दिवसापासून. फक्त आता इथे थीटा, ओमेगा नवीन व्हेरिएबल्स येतील. इथे आता थोडेसे फोर्सेस चेंज होतील. आता आपला पुढचा चॅप्टरच आहे. सगळे फोर्सेसच शिकायचे आहेत. NLM, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 11th स्टँडर्ड मधला सगळ्यात मेन चॅप्टर. ज्याला फोर्सेस समजले त्याला पूर्ण फिजिक्स आलं. नाहीतर मग पुढे काही खरं नाही. चला, तर अँग्युलर व्हेलॉसिटी कळलं तुम्हाला? आताच मला सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? सो द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement is called angular velocity. समजलं? It is denoted by letter omega. OMEGA. ओमेगा या लेटरने आपण दाखवतो. आता आपण याच्या पुढे याच्याशी रिलेटेड काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा टाइम रेट चेंज म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. आता परीक्षेत जेव्हा मी तुम्हाला आता इथे छोटे-छोटे प्रश्न विचारेन, तेव्हा हे सांगता आलं पाहिजे कोण काय आहे. कारण तुम्ही नवीन काही आता शिकत नाहीयेत. जुन्याला फक्त नवीन पॅकमध्ये आपण टाकतो. तेच आहे. आधी जे खात होतो तेच माल आहे. फक्त पॅक चेंज करून झालं. त्याचं पॅकेजिंग बदलत आहे. बाकी काहीच नाही. आता पहा, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. ओमेगा जेव्हा मी काढतोय, ओमेगा ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे ही ही कोणती व्हेलॉसिटी असते ॲक्चुअली? एका मोठ्या टाईमसाठी असेल तर? एव्हरेज व्हेलॉसिटी ही एव्हरेज असते की नाही? मोठ्या टाईम पिरियडमध्ये. टाईम पिरियड खूप छोटा झाला तर इन्स्टंटेनियस. विसरू नका. तुम्हाला बिलकुल अधिकार नाही विसरण्याचा. आता विसरलात तर तुम्ही संपलात. कोणतीच गोष्ट विसरायची नाही. यालाच आपण अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा एव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणूया. समजलं? आता मला सांगा, ही जी व्हेलॉसिटी आहे, हिची मी घेतो लिमिटिंग व्हॅल्यू. आठवते लिमिट घेत होतो आपण? केव्हा घेतो? जेव्हा टाईम चेंज खूप छोटा आहे. डेल्टा टी टेंड्स टू 0 चा अर्थ काय होता सांगितलं? व्हेरी टाईम टाईम पिरियड इज व्हेरी, 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 व्हेरी स्मॉल. किती स्मॉल? पाहिजे तेवढा स्मॉल. तर म्हणजे ऑब्जेक्ट इथं होता आणि तो फक्त इथं आला. तर त्या 2 पॉइंटच्या तेवढं अंतर पार करायला त्याला काय वेळ लागणार आहे? पण मॅथेमॅटिकली तो वेळ किती असू शकतो? इन्फायनाईट. कितीही जास्त असू शकतो. कारण 2 पॉइंटच्या मध्ये किती पॉइंट असतात? इन्फायनाईट पॉइंट असतात. तर प्रत्येक पॉइंटला ऑब्जेक्ट जातोय, तर तेवढा टाईम घेणार. तर टाईमच्या इंटरव्हलला आपण काय केलं? छोट्या-छोट्या पार्टमध्ये ब्रेक केलं. तर त्यालाच आपण म्हणतो इन्स्टंटेनियस. तर जेव्हा आपण लिमिटिंग व्हॅल्यू घेतो, तेव्हा आपण डेल्टा थीटा बाय डेल्टा टीला काय म्हणतो? डी थीटा बाय dt म्हणतो. आठवतंय ना सगळ्यांना? तर हा जो पार्ट आहे, तर ह्याला आपण आता तसं नाही लिहिणार. आपला बेसिक फॉर्म्युला हा होता, असा होता. पण आपण ह्याला जेव्हा लिमिटिंग व्हॅल्यूमध्ये घेतो, तेव्हा आपण डेल्टा थीटाला काय लिहितो? डी थीटा आणि डेल्टा टीला लिहितो dt. आठवते हे तुम्ही काय लिहित होतात? सर याला आम्ही dv बाय dt लिहित होतो. सगळ्यांना आठवतंय? आपलं ds बाय dt. ds बाय dt आम्ही जे लिहित होतो कशामध्ये? लिनियरमध्ये. त्याला अँग्युलरमध्ये फक्त s ला रिप्लेस कशाने करा? थीटाने रिप्लेस करा. तर तुम्हाला एनालॉजी शिकायची आहे. आम्ही S ला काय म्हणतो? लक्षात ठेवायचं. S सारखा इथे कोण आहे? थीटा. इकडे S काय होती? सर S होती लिनियर पोझिशन. ठीक आहे? एका लाईन मधली पोझिशन. आणि थीटा काय आहे? अँग्युलर पोझिशन. हा फरक आहे. दोघातला. तर यालाच आपण म्हणतो देअरफॉर
ओमेगा जेव्हा मी डी थिटा बाय डी टी लिहील तेव्हा मी त्याला म्हणेन इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजलं? तर आता आपण 2 व्हेरिएबल पाहिले आतापर्यंत. तर बघा रिकॅप काय काय पाहिलं पुढे जायच्या आधी. थिटा एक पाहिला, ओमेगा एक पाहिला. थिटा काय आहे? अँग्युलर पोझिशन. डिस्प्लेसमेंट साठी आपण इथे चेंज करतो. त्याला काय म्हणतात? अँग्युलर व्हेलॉसिटी. 2 झाले आतापर्यंत व्हेरिएबल. आता ह्याच व्हेरिएबल्सला पुढे आपण यूज करत जाणार आहे. चला आता मला सांगा लिनियर मध्ये आपण व्हेलॉसिटीच्या रेट चेंजला काय म्हणत होतो? ऍक्सेलरेशन. आठवते? द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वॉज velocity and the rate of change of velocity is acceleration. मग इथे आपल्याला तेच घ्यायचंय. एक काम करा, the rate of change of angular velocity is called angular acceleration. म्हणजे इथे मला म्हणायचंय रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. दिसलं? रेट ऑफ चेंज म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता काय चेंज होते? ओमेगा. ओमेगा चेंज होतो म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. त्याला आपण काय नाव दिलं होतं? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन लिनियर मध्ये ए ने दाखवत होतो आपण. इथे त्याला दाखवतात अल्फाने. ए सारखंच आहे. तर पहा मी तुम्हाला इथे एका बाजूला लिहून देईल. अल्फाने आपण काय दाखवतो? अँग्युलर ऍक्सेलरेशन. आलं लक्षात? अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता मला सांगा हे कोणतं अँग्युलर ऍक्सेलरेशन असणार? सर हे ऍव्हरेज असणार. ऍव्हरेज मधलंच असणार. आता मला सांगा जर मी याची लिमिटिंग व्हॅल्यू घेतली डेल्टा ओमेगा बाय डेल्टा टी, सर हे काय होईल? डी ओमेगा बाय डी टी. म्हणजे वापस काय झालं? इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. तेच आहे की नाही? पण कोणतं इन्स्टंटेनियस? अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता याच्यात एक शब्द येत राहणार अँगल अँगल अँगल, बस बाकी काही नाही. चला आता आपण पाहूया एनॉलॉजी. 3 गोष्टी शिकल्या आपण. एनॉलॉजीचा अर्थ आहे आम्ही लिनियर मध्ये पाहणार आणि अँग्युलर मध्ये पाहणार. लिनियर मध्ये आम्ही कोणाकोणाला पाहत असतो? पोझिशन. पोझिशनला आम्ही लिनियर मध्ये काय म्हणत होतो? एस. अँग्युलर मध्ये आम्ही त्याला म्हणतो थीटा. फरक आता समजून घ्या कशात काय म्हणतात. आता हे तुम्हाला पूर्ण चॅप्टर मध्ये हे डोक्यात घेऊन चालायचे आणि या चॅप्टर मध्ये आपण पुढे या दोघांचं रिलेशन पण शिकणार. लिनियरलाच अँग्युलर मध्ये पण लिहिता येतं आणि अँग्युलरला लिनियर मध्ये लिहिता येतं. ते क्वेश्चन तसे येतात एकमेकांना मिक्स करून. पोझिशन झाली. सर याच्यानंतर कोण असते? पोझिशन नंतर व्हेलॉसिटी. इकडे आम्ही व्ही लिहितो, इकडे ओमेगा लिहितो. त्याच्यानंतर कोण आहे? ऍक्सेलरेशन. लिनियर मध्ये ए म्हणतात, अँग्युलर मध्ये अल्फा म्हणतात. समजला फरक? तेच आहे, फक्त नावं बदललेत, लेटर्स बदललेत. या सगळ्यांना एक अँगल दिला म्हणून यांची या पद्धतीने नावं आले. आता तुम्ही मला सांगा जो अल्फा आहे तो काय? डी ओमेगा बाय डी टी आहे. आता मला सांगा डी ओमेगा काय होता? सर डी ओमेगा काय होता? सर तो डी थिटा बाय डी टी असा होता स्वतः. आणि एक डी टी इथं पण आहे ना. डी ओमेगा स्वतः कोण आहे? झोप झाली ना सगळ्याची? बघा ओमेगा. डी ओमेगा कोण आहे? डी थिटा बाय डी टी. डी थिटा बाय डी टी. तर मी इथं काय केलं? डी ओमेगाच्या जागी डी थिटा बाय डी टी लिहिला आणि हा डी टी ऑलरेडी एक इथं आहे फॉर्म्युल्यात. तर हा काय झाला? सर हा डी टी बाय डी टी 2 आहे. म्हणजे बघा इथे तुम्ही एक काम केलं. अँग्युलर व्हेलॉसिटी
ही ऍक्च्युली असते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला आठवते सगळ्यांना? आपण ह्याला ऍक्सेलरेशनला काय लिहित होतो? डीव्ही बाय डीटी. आणि तुम्हाला आठवत असेल आपण ह्याला d2s बाय dt2 लिहितो. हेच लिहितो तो सेकंड ऑर्डर. तर एक्सच्या जागी आपण फक्त काय लिहिलं इथं? थीटा. बघा, एक्सच्या जागी हे लिहितात, कोणाच्या जागी काय लिहितात हाच फरक आहे. तर इथून एक गोष्ट पण लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर पोझिशन. अँग्युलर पोझिशनचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असते? अँग्युलर ऍक्सेलरेशन असते. आता आपण 3 व्हेरिएबल शिकले. कोणते कोणते? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट दाखवा थीटा, व्हेलॉसिटी ओमेगा, ऍक्सेलरेशन अल्फा. नवीन आता कोड लँग्वेज समजायला लागली सर्क्युलर मधली. चला, आपल्याला माहितीये कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन केव्हा लावतो आपण? सर जेव्हा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असते. आठवतंय सगळ्याला? इफ, लक्ष द्या, इफ अँग्युलर ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट देन, हा मेन मुद्दा आहे. हा, अँग्युलर ऍक्सेलरेशन कोण आहे? सर अल्फा आहे. जर अल्फा कॉन्स्टंट असेल तर मला आता लिनियर सोबत सांगायला शिका. लिनियर सोबत एस ला काय लिहित होतात? तर तिकडे आम्ही युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर लिहित होतो. हे कशात होतं? लिनियर मध्ये. अँग्युलर मध्ये काय होईल? सर अँग्युलरला आम्ही इकडे थीटा लिहितो. यू आहे. यू काय? इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. आता इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी नाही. अँग्युलर व्हेलॉसिटीला काय लिहितो आम्ही? ओमेगा. इथे यू नॉट असेल, इकडे ओमेगा नॉट करा. इकडे ऍक्सेलरेशन ए होतं, इथे काय राहील? अल्फा. तर बघा काय नवीन फॉर्म्युला आहे का? फक्त व्हेरिएबल चेंज केले. एसच्या जागी थीटा लिहा, यू नॉटच्या जागी ओमेगा नॉट, एच्या जागी अल्फा. तेच लिहिले की नाही? तर याला काय म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचाच फॉर्म्युला आहे, दुसरं काहीच नाही. डिस्प्लेसमेंट काढा, पोझिशन काढा. चला, लिनियर मध्ये एक फॉर्म्युला होता, v इज इक्वल टू यू प्लस एटी. ये कहां से आया? लीनियर. इकडे v आहे तर इकडे कोण आहे? सर इकडे फायनल वेलोसिटी आहे ओमेगा. यू इनिशियल आहे, सर इनिशियलला ओमेगा नॉट. ओमेगा नॉट मीन्स इनिशियल, सुरुवातीला. याच्या जागी काय लिहा? अल्फा. आला नवीन फॉर्म्युला. हा कोण आहे? सर अँग्युलरचा फॉर्म्युला आहे, पण अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. तेच आहे, पण याची कंडिशन काय? अल्फा इज कॉन्स्टंट, तेव्हाच आपण वापरतो. उसके बाद इकडे तिसरा फॉर्म्युला काय होता? व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, काही अडचण नाही, लिनियरचा होता. इकडे ओमेगा स्क्वेअर ओमेगा नॉट स्क्वेअर 2 अल्फा थीटा. समजलं? सगळे तेच फॉर्म्युले आहेत. दिस इज फॉर लिनियर आणि दिस इज फॉर अँग्युलर, अँग्युलर व्हेलॉसिटी. तर या पद्धतीने आपण 3 रिलेशन जे कायनेमॅटिक्स मध्ये शिकतो तेच इथं आहे, नवीन काही नाही. चला, आता एक काम करा. आता आजचा एक इम्पॉर्टंट पार्ट जिथून आपण क्वेश्चन्स करायला तयार होतो. सुरुवात सुरू होते क्वेश्चन्सची. एक छोटासा पार्ट पहा, मी काय सांगायलो. अँगलची डेफिनेशन काय काय होती? ट्रिग्नोमेट्रीत आपण पाहिली होती. असं समजा आता जे आपण फिगर्स काढून पाहिल्या होत्या त्याला पहा. समजा सेंटर पासून ऑब्जेक्ट इथं होता,
हे इनिशियल पोझिशन होती, इथे थिटा होता. आता लक्ष द्या, हा थिटा घ्या, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इथून इथपर्यंत आलात तर हा कोण होता सर, हा डी थिटा होता. डेल्टा थिटाला डी थिटा म्हणू शकतो आपण फॉर व्हेरी स्मॉल चेंज ऑफ टाइम. डी लिहिलं म्हणजे तुम्ही फक्त काय करत आहात, टाइमला खूप छोटं करत आहात, एवढाच फरक आहे. आता पहा, रेडियस बदलेल का? नाही. तर मी तुम्हाला विचारतो, इनिशियली ऑब्जेक्ट ओरिजिन वर होता, तो इथं आला, इथं आला, तर एवढ्या पार्टला काय म्हणा सर, ही फायनल, हे बघा, ही फायनल पोझिशन आणि ही इनिशियल पोझिशन होती. इनिशियल S1, S2. आता आपण ही कशाने दाखवतो? थिटाने दाखवतो. आता लिनियर मध्ये बघा, थिटा अँगल मध्ये झाली ना. आपलं आता जे मुख्य काम आहे, लिनियरला कोणासोबत कनेक्ट करणे? अँग्युलर सोबत. आता पटपट बोला पोपटा सर्कल. डी थिटा काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लाईन मध्ये काय राहील? लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियरला आपण एस ने दाखवतो, अँग्युलरला थिटाने दाखवतो. चला, इथून इथपर्यंत, या पॉइंट पर्यंत हे होतं S1 आणि हा पूर्ण पार्ट किती होता? S2. तर सांगा हा पार्ट किती राहील? सर हा पार्ट किती राहील? सर हा राहील ds. S2 मायनस S1. आता एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अँगलची डेफिनेशन काय असते किंवा आर्क काय असतो? आर्क असतो रेडियस इंटू अँगल. ही आर्कची डेफिनेशन आहे. कोणतीही आर्क L इज इक्वल टू आर थिटा असं लिहितात. L असते आर्क लेंथ, आर रेडियस आणि हा अँगल. आता मला फक्त इथं सांगा, आर्क कोण आहे? सर आर्क ds आहे. हा आर्क आहे की नाही आपल्याला जो काढायचा आहे तो. लिनियर डिस्प्लेसमेंट. मी आता जे फॉर्म्युला द्यालो त्याच्याकडे लक्ष द्या. आर्कला काय म्हणा? लिनियर डिस्प्लेसमेंट दॅट इज ds. आर तर फिक्स आहे आणि अँगल किती आहे? सर चेंज इन थिटा, डी थिटा. तर ds ला तुम्ही काय लिहिताय? ds इज इक्वल टू आर डी थिटा. लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर लिनियर आणि अँग्युलरला जोडणारा कार्यकर्ता कोण आहे? रेडियस आहे. बाय डेफिनेशन हे 1 आहे. आता दोघांना काय करा? dt ने डिवाइड करा. बोथ साइड इक्वेशनच्या दोन्ही साइडला सेम नंबरने मल्टिप्लाय, डिवाइड, ऍड, सबट्रॅक्ट करता येते. मॅथमॅटिक्स सांगता आपल्याला. चला, ds ला मी कशाने डिवाइड केलं? dt ने. आर तर फिक्स आहे, तो नाही चेंज होत. चेंज कोण होईल? डी थिटा बाय dt. अरे वा, हे आपल्या ओळखीचेच आहेत. सर ds बाय dt तर व्हेलॉसिटी असते, लिनियर व्हेलॉसिटी. इकडे कोण आहे? आर. सर डी थिटा बाय dt कोण आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. इट इज ओमेगा. समजलं? तर बघा, ds बाय dt ला लिनियर मध्ये काय लिहा? v. आणि डी थिटा बाय dt ला अँग्युलर मध्ये काय लिहा? ओमेगा मल्टिप्लाइड बाय आर. आणि हा आहे फिजिक्स मधला 5 स्टार फॉर्म्युला. याला आपण म्हणतो रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटीज. मी तुम्हाला बोललो ना, आपल्याला शिकायचं असते लिनियरला अँग्युलर मध्ये लिहिता आलं पाहिजे, अँग्युलरला लिनियर लिहिता आलं पाहिजे. v इज इक्वल टू आर ओमेगा. ते लक्षात ठेवा आजपासून. त्याच्यात v कोण आहे? लिनियर आहे. तर v आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि ओमेगा कोण आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. दिवसभर स्वतःला आता ही नवीन लँग्वेज शिकवायची. लिनियर अँग्युलर, लिनियर अँग्युलर. v इज इक्वल टू आर ओमेगा. छान. आपल्याला माहितीये या फॉर्म्युल्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. v कोण आहे? आर ओमेगा. दोन्ही साइडला टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं तर रेडियस कॉन्स्टंट असते की नाही सर्कल मध्ये? डिफरन्शिएशनला काय शिकला होता?
कॉन्स्टंट मल्टिपलला बाजूला घेतो आपण. मल्टिपल असेल तर बाजूला घेतो. प्लस मायनस मध्ये कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 असते. सगळ्याला आठवते y = 2x प्लस 5 असेल तर y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. 2x चं मध्ये बघा 2 मल्टिपल आहे आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. 5 चं 0 असतं. तर dy/dx किती झाला? 2 झाला. आपण डेरिव्हेटिव्ह काढत होतो. आता इथे तेच करायचंय. लक्ष द्या. चला याला मी करतो डिफरन्शिएट dv/dt. समजलं? dv/dt. ओके. आर तर कॉन्स्टंट आहे, बाजूला राहील. रेडियस बदलेल का? नाही. आता काय करा? d⍵/dt. डिफरन्शिएट केलं? कशाच्या रिस्पेक्टमध्ये? टाईमच्या. इथं मी लिहितोय. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. dt नाही. विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता मला परत सांगा एक नवीन फॉर्म्युला आणू छानपैकी. dv/dt कोण असतं? लिनियर ऍक्सेलरेशन. तर ते आम्ही a ने दाखवतो. r कॉन्स्टंट आहे. d⍵dt ला आता आम्ही अल्फा लिहिलं होतं. आला दुसरा 5 स्टार फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कशाबद्दल बोलतो? रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. समजलं? तुम्हाला माहित नाही? पहिल्या दिवशी तुम्ही खूप मोठी जंप मारली या चॅप्टर मध्ये. आता आपण जे मॅथ्स मध्ये शिकलो होतो रेडियन. रेडियन काय असते? पायच्या फॉर्म मध्ये लिहिणं. आपण सर्क्युलर मोशन मध्ये आता जेवढे अँगल्स लिहिणार ते सगळे रेडियन मध्ये असतात. मी जो आता इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे, आता आपल्याला कळते आपण मॅथ्स मध्ये ते का शिकतो. मॅथमॅटिक्स हॅड डेव्हलप्ड टू हेल्प फिजिक्स. हे पूर्ण न्यूटनने मॅथ्स डेव्हलप केलं. त्याचं कारण होतं की त्याला फिजिक्स मध्ये हेल्प पाहिजे होती. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय सांगायलो, हे ds/dt हे जे आपण सगळे लिहित आहोत, याच्यामध्ये जे अँगल्स लिहित आहोत, हे सगळे अँगल आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार? रेडियनच्या फॉर्म मध्ये. सगळं रेडियन मध्ये असतं. म्हणून सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही अँगल सोबत डील कराल तेव्हा सगळ्या रेडियन मध्ये करायचं असतं. तर रेडियन कसं करतात काय नाही आपण शिकवलेलं आहे. आता 2-2 व्हिडिओ तुमच्याकडं लास्ट इयरचा आहे, तुमच्या करंट इयरचा पण आहे आणि त्याला चांगलं रिवाइज करत चला. तर सर्क्युलर मोशन मध्ये हा पार्ट झाला. मग याच्यानंतर आपण उद्या सर्क्युलर मोशन मधले वेक्टर्स पाहणार आहोत. त्याच्या वेलॉसिटी वेक्टर, ऍक्सेलरेशन वेक्टर, त्यांचे कॉम्पोनंट्स. कॉम्पोनंट वगैरे काढणं आता आपल्यासाठी अवघड राहिलं नाही. जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा. साधा रूल आहे आपला. तेवढाच लक्षात ठेवायचा. मग सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी कोणती असते, स्पीड काय असते, काय चेंज होते, काय कॉन्स्टंट असते. मग ऍक्सेलरेशन कोणत्या टाईपचे असतात? एक असते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, एक असते टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, एक असते नेट ऍक्सेलरेशन. दोघांच्या भांडणात तिसरा त्याचं ऍक्सेलरेशन. मग तिथून स्टार्ट होते सेंट्रिपिटल फोर्स. तो येतो पुढे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये. हे सगळे एकमेकांचे बहीण भाऊ आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमाला एकत्र येतात. तर एवढंच लक्षात ठेवा, हे सगळ्या रेडियन मध्ये डील करतो आपण. रेडियन मध्ये करणं कंपल्सरी आहे. या चॅप्टर मध्ये एक मोठा पार्ट आहे ऍक्सेलरेशन काढता येणं. सर्क्युलर मोशन मध्ये पुन्हा 2 टाईपचे मोशन आहेत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जसं तुम्ही युनिफॉर्म लिनियर मोशन पाहत होतात. इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करणे, त्याला युनिफॉर्म म्हणलं आपण. आणि अनइक्वल करत असेल तर नॉन युनिफॉर्म. तर ह्याच्यात युनिफॉर्म सर्क्युलर मोशनही आहे आणि नॉन युनिफॉर्म पण आहे. समजलं? तर इथपर्यंतचा भाग याला चांगलं रिवाइज करा. इथपर्यंत आज आपण हे व्हेरिएबल शिकले, सगळे अँग्युलर्स, त्यांच्यातलं रिलेशन शिकलं आणि याचं कायनेमॅटिक्स काय असतं ते पाहिलं. आजच्या ह्याच्यामध्ये जवळपास मेन सगळ्या फाउंडेशनच्या गोष्टी झालेल्या आहेत, सगळ्या. आता कंप्लीट तुम्हाला आज आपण एवढे फॉर्म्युले शिकले, हे या सगळ्यांवर आपण एक पिरियड उद्याचा फक्त क्वेश्चन्स करणार आहोत. त्याला अप्लाय कसं करतात, ते ओमेगा कसं वापरतात, थिटाला रेडियन मध्ये कसं करतात. त्या पंख्याचे तुम्ही जर कधी पंखा आणला मार्केटमधून, थांबायला बंद करतो.